आता आपण या व्हिडिओमध्ये दुसरा पॉईंट पाहणार आहोत, व्हॅक्सिनेशन ऑर इम्युनायझेशन. लसीकरण किंवा त्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवणे म्हणजेच व्हॅक्सिनेशन किंवा इम्युनायझेशन. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, द प्रिन्सिपल ऑफ इम्युनायझेशन ऑर व्हॅक्सिनेशन इज बेस्ड ऑन प्रॉपर्टी ऑफ मेमरी ऑफ द इम्युन सिस्टीम. म्हणजेच त्यामध्ये इम्युनायझेशनचं किंवा व्हॅक्सिनेशनचं जे प्रिन्सिपल आहे, तत्व कशाच्या आधारावर आहे तर प्रॉपर्टी ऑफ मेमरी ऑफ द इम्युन सिस्टीम. म्हणजे इम्युन सिस्टीममधली जी मेमरी आहे त्यामध्ये युनिक फीचर कशाची, इम्युन सिस्टीममधली, त्याच्या प्रॉपर्टीवर आधारित कशाचं तत्व आहे तर इम्युनायझेशन किंवा व्हॅक्सिनेशन्स. म्हणजेच फर्स्ट पॉईंटमध्ये द प्रिन्सिपल ऑफ इम्युनायझेशन ऑर व्हॅक्सिनेशन इज बेस्ड ऑन प्रॉपर्टी ऑफ memory of the immune system. Next, second point, in vaccination or immunization, a preparation of antigenic proteins of pathogen or inactivated or weakened pathogen, that is vaccine, are introduced into the body. बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केलं जातं. काय इंट्रोड्यूस केलं जातं? इन व्हॅक्सिनेशन ऑर इम्युनायझेशन. म्हणजे ज्यावेळी आपल्याला लसीकरण केलं जातं, त्यामध्ये लसीकरण केलं जातं म्हणजेच काय, अ प्रिपरेशन ऑफ अँटीजेनिक प्रोटीन्स ऑफ पॅथोजेन्स. त्या पॅथोजेन्स किंवा इनॲक्टिवेटेड किंवा विकंड असणाऱ्या पॅथोजेन्स पासून काय मिळवलं जातं, प्रिपरेशन कशाचं केलं जातं, अँटीजेनिक प्रोटीनचं प्रिपरेशन केलं जातं आणि ते इंट्रोड्यूस आपल्या बॉडीमध्ये केलं जातं. हे सगळं कशात होतं, व्हॅक्सिनेशन किंवा इम्युनायझेशनमध्ये होतं. म्हणजे सेकंड पॉईंटमध्ये इन व्हॅक्सिनेशन ऑर इम्युनायझेशन, ज्यावेळी लसीकरण केलं जातं त्यामध्ये काय केलं जातं, प्रिपरेशन ऑफ अँटीजेनिक प्रोटीन्स ऑफ पॅथोजेन ऑर इनॲक्टिवेटेड ऑर विकंड पॅथोजेन, दॅट इज वॅक्सिन, आर इंट्रोड्यूस्ड इन टू द बॉडी. म्हणजेच त्यामध्ये पॅथोजेन्स किंवा इनॲक्टिवेटेड किंवा विकंड असणारे पॅथोजेन्स यांच्यापासून अँटीजेनिक प्रोटीन्स मिळवली जातात, यांच्यासाठी तयार केली जातात ती व्हॅक्सिनमध्ये, आणि ती व्हॅक्सिन इंट्रोड्यूस आपल्या बॉडीत केली जाते. हे व्हॅक्सिनेशनमध्ये होतं. थर्ड पॉईंट, द अँटीबॉडीज प्रोड्युस्ड in the body against these antigens would neutralize the pathogenic agents during actual infection. यामध्ये काय सांगितलेलं आहे, अँटीबॉडीज प्रोड्यूस्ड, आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज प्रोड्यूस होतात. ते कशासाठी प्रोड्यूस होतात, कुणाविरुद्ध, अगेन्स्ट दीज अँटीजेन्स, जे अँटीजेन्स असतात त्यांच्या विरुद्ध त्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज प्रोड्यूस होतात. मग त्या प्रोड्यूस झाल्या अँटीबॉडीज की त्या काय करत असतात, पॅथोजेनिक एजंट कोणता आलाय आपल्या बॉडीत त्याला न्यूट्रलला आणणं किंवा न्यूट्रलाइज करणं. पण ॲक्च्युअली कोणत्या काळात तर इन्फेक्शन ज्यावेळी असतं त्यावेळेसच, म्हणजे ज्यावेळी एखादा आजार आलेला असतो किंवा संसर्ग झालेला असतो त्या काळातच हे अँटीबॉडीज प्रोड्यूस होतात आणि त्या काय करतात तर पॅथोजेनिक एजंटला न्यूट्रलला आणण्याचं काम किंवा न्यूट्रलाइज करण्याचं काम करत असतात. म्हणजेच थर्ड पॉईंटमध्ये द अँटीबॉडीज प्रोड्यूस्ड in the body against these antigens would neutralize the pathogenic agents during actual infection. आता next point, fourth, the vaccine also generate memory B and T cells that recognize pathogen quickly. मग व्हॅक्सिन जे असतात ते जनरेट काय करत असतात, म्हणजे लस एखाद्या आपल्या बॉडीत गेली की जनरेट काय करतात, प्रोड्यूस बी आणि टी सेल्स आपल्या बॉडीमध्ये मेमरी बी आणि टी सेल्स जनरेट किंवा प्रोड्यूस करण्याचं काम करतात. लगेच त्यांचं काम झालं की ह्या बी आणि टी सेल्स काय करतात, रेकग्नाइज पॅथोजन क्विकली. आपल्या बॉडीत कोणता पॅथोजन आलेला आहे ते ओळखायचं काम मेमरी बी आणि टी सेल्स करत असतात. पण त्या मेमरी बी आणि टी सेल्स त्यामध्ये जनरेट कधी होत असतात तर ज्यावेळी आपल्याला व्हॅक्सिन दिली जाते त्या काळात. म्हणजेच फोर्थ पॉईंट, द वॅक्सिन ऑल्सो जनरेट मेमरी बी अँड टी सेल्स दॅट रेकग्नाइज पॅथोजेन क्विकली. आता नेक्स्ट पॉईंट पहा, व्हॅक्सिन्स कॅन बी क्लासिफाईड ॲज फर्स्ट generation vaccine, second
सेकंड जनरेशन व्हॅक्सिन्स, थर्ड जनरेशन व्हॅक्सिन्स. मग व्हॅक्सिन्स 3 प्रकारच्या त्यामध्ये व्हॅक्सिन्स तयार झालेले आहेत. त्यामध्ये पहिले जनरेशन, दुसरी जनरेशन आणि तिसरी जनरेशनची व्हॅक्सिन. त्यामध्ये आता एक एक पाहूया. फर्स्ट जनरेशन व्हॅक्सिन्स म्हणजेच पहिल्या तयार झालेल्या व्हॅक्सिन्स. मग त्यामध्ये लसी. फर्स्ट, इन प्रिपरेशन ऑफ दीज व्हॅक्सिन्स होल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर युज्ड. म्हणजेच पहिल्या जनरेशनमध्ये ज्या व्हॅक्सिन्स तयार केल्या होत्या त्यामध्ये जेवढे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तेवढे मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज केलेले होते. कशासाठी? व्हॅक्सिन्स प्रिपेअर करण्यासाठी. म्हणजेच फर्स्ट पॉईंटमध्ये हे सोपं आहे. इन प्रिपरेशन ऑफ दीज व्हॅक्सिन्स होल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर युज्ड. सेकंड एक्झाम्पल. मग त्यामध्ये पहिला त्यातला एक्झाम्पल एकच आहे. इन टेटॅनस वी नीड टू डायरेक्टली इंजेक्ट परफॉर्म्ड अँटीबॉडीज ऑर अँटीटॉक्सिन्स. टेटॅनस तुम्हाला मराठीत अर्थ माहीत असेल किंवा नसेल. टेटॅनसची बघा लस देतात म्हणजे इंजेक्शन करतात. कधी? कापलं, एखाद्या लोखंडी यानं लागलं, दगडानं लागलं त्यावेळीच देतात. म्हणजेच त्यामध्ये टेटॅनसमध्ये वी नीड टू डायरेक्टली इंजेक्ट परफॉर्म्ड अँटीबॉडीज ऑर अँटीटॉक्सिन्स. आपल्याला त्यावेळी बॉडीला गरज असते कशाची? परफॉर्म केलेल्या अँटीबॉडीज आणि अँटीटॉक्सिन्स ज्या काय असतील त्या डायरेक्ट इंजेक्ट केल्या जातात आपल्या बॉडीमध्ये टेटॅनसच्या विरुद्ध लढण्यासाठी. मग टेटॅनस कॉमनली कॉल्ड लॉक जॉ. MCQला आलं तर सांगता आलं पाहिजे. टेटॅनसला काय म्हणतात तर लॉक जॉ म्हणून ओळखला जातो. म्हणजे सेकंड पॉईंटमध्ये एक्झाम्पल काय? इन टेटॅनस धनुर्वात वी नीड टू डायरेक्टली इंजेक्ट परफॉर्म्ड अँटीबॉडीज ऑर अँटीटॉक्सिन्स. नेक्स्ट, मग त्यामध्ये टेटॅनस कॉमनली कॉल्ड लॉक जॉ. थर्ड पॉईंट, इन केसेस ऑफ snake bites the injection which is given to the patients contain performed antibodies against snake venom. म्हणजेच सापाचं जे विष बॉडीत गेलेलं असतं त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी पेशंटला अँटीबॉडीज दिल्या जातात. अँटीबॉडीज दिल्या जातात पण ते कधी देतात तर स्नेक बाईट झाल्यानंतर त्याचं इंजेक्शन दिलं जातं. म्हणजेच परफॉर्म्ड अँटीबॉडीज अगेन्स्ट स्नेक वेनम. स्नेक वेनम विरुद्ध म्हणजे जे विष बॉडीत गेलेलं असतं त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी तयार केलेले अँटीबॉडीज पेशंटला इंजेक्ट केल्या जातात. कोणत्या काळात? इन केस ऑफ स्नेक बाईट्स, ज्यावेळी साप बाईट करत असतो त्यावेळी. म्हणजे थर्ड पॉईंटमध्ये इन केसेस ऑफ स्नेक बाईट्स द इंजेक्शन विच इज गिव्हन टू द पेशंट्स कंटेन परफॉर्म्ड अँटीबॉडीज अगेन्स्ट स्नेक व्हेनम. त्यामध्ये आता पहा, दिस टाईप ऑफ इम्युनायझेशन ऑर व्हॅक्सिनेशन म्हणजे फर्स्ट जनरेशनची जे व्हॅक्सिनेशन असतात इज कॉल्ड पॅसिव्ह इम्युनायझेशन ऑर व्हॅक्सिनेशन. म्हणजे पहिल्या जनरेशनमध्ये जी व्हॅक्सिन्स तयार झालेली होती ती कसली आहेत तर त्यांना काय म्हणतात? पॅसिव्ह इम्युनायझेशन ऑर व्हॅक्सिनेशन. म्हणजे थोडक्यात निष्क्रिय असणारी, अकार्यक्षम असणारी ह्या लसी आहेत. म्हणजेच परत एकदा पॉईंट पाहूया. फर्स्ट जनरेशन व्हॅक्सिन्स, त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, इन प्रिपरेशन ऑफ दीज व्हॅक्सिन्स होल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर युज्ड. सेकंड एक्झाम्पल, त्यामध्ये एकच एक्झाम्पल आहे. इन टेटॅनस धनुर्वात वी नीड टू डायरेक्टली इंजेक्ट परफॉर्म्ड अँटीबॉडीज ऑर अँटीटॉक्सिन्स. टेटॅनस इज कॉमनली कॉल्ड ॲज लॉक जॉ. Third, in cases of snake bites, the injection which is given to the patients contain performed antibodies against snake venom. Mug, this type of immunization or vaccination is called passive immunization or vaccination. आता सेकंड पाहूया. सेकंड जनरेशन व्हॅक्सिन्स, दुसऱ्या पिढीत तयार झालेली व्हॅक्सिन्स. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, these vaccines are produced by recombinant DNA or किंवा DNA टेक्निक ऑर जिनेटिक इंजिनिअरिंग. म्हणजेच यामध्ये सेकंड जनरेशन्सची जी व्हॅक्सिन्स तयार झालेली आहेत किंवा प्रोड्यूस केलेली आहेत ती कशापासून केलेली आहेत? कोणत्या टेक्निकनं? रिकॉम्बिनंट DNA टेक्निकनं किंवा जिनेटिक इंजिनिअरिंगच्या
टेक्निक वापरून सेकंड जनरेशनची वॅक्सिन्स तयार केलेली आहेत. सेकंड, द प्रोडक्शन ऑफ अँटीजेनिक पॉलिपेप्टाइड्स ऑफ पॅथोजेन इन बॅक्टेरिया ऑर इस्ट. मग अँटीजेनिक पॉलिपेप्टाइड ज्यावेळी प्रोडक्शन केली होती ती कशामधून मिळवली होती, तर बॅक्टेरिया ऑर इस्ट, बॅक्टेरिया किंवा इस्टच्या पॅथोजनपासून हे प्रोडक्शन केलेलं होतं. म्हणजे सेकंड, द प्रोडक्शन ऑफ अँटीजेनिक पॉलिपेप्टाइड्स ऑफ पॅथोजेन इन बॅक्टेरिया ऑर इस्ट. आणि त्यामध्ये एक्झाम्पल आहे हेपॅटायटिस बी वॅक्सिन प्रोड्युस्ड बाय ईस्ट. म्हणजेच ईस्ट मार्फत तयार कोणती लस केलेली आहे, वॅक्सिन केलेलं आहे, तर हेपॅटायटिस बी नावाची. तुम्हाला माहीत आहे हेपॅटायटिस बीची एक लसमध्ये देत होते, त्याची लस तयार केलेली आहे, पण त्याला कशाच्या साहाय्याने केलेली आहे, तर ईस्टच्या साहाय्याने केलेली आहे. म्हणजेच एक्झाम्पल हेपॅटायटिस बी वॅक्सिन प्रोड्युस्ड बाय ईस्ट. परत एकदा पाहूया सेकंड जनरेशन वॅक्सिन्स. त्यामध्ये फर्स्ट, दीज वॅक्सिन्स आर प्रोड्युस्ड बाय recombinant DNA technique or genetic engineering technique. Second point, the production of antigenic polypeptides of pathogen in bacteria or yeast. An example, hepatitis B vaccine produced by yeast. Hepatitis B ची जी वॅक्सिन लस तयार केली ती ईस्ट मार्फत केलेली आहे. आणि थर्ड जनरेशन वॅक्सिन्स, त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, दीज आर केमिकली सिंथेसाइज्ड मल्टीव्हॅलंट वॅक्सिन्स. हे जी वॅक्सिन्स तिसऱ्या पिढीतली झालेली आहेत तयार, ही कसली आहेत, तर केमिकली सिंथेसाइज्ड, म्हणजेच रासायनिक ही प्रोडक्शन आहेत. हे सगळे केमिकल वापरून तयार केलेली प्रोडक्शन्स आहेत. म्हणजेच दीज आर केमिकली सिंथेसाइज्ड मल्टीव्हॅलंट वॅक्सिन्स, ह्या लसी तयार केलेल्या आहेत. सेकंड, दीज वॅक्सिन्स हॅव हाय प्युरिटी. केमिकली असल्यामुळे यांच्यात प्युरिटी सुद्धा कशी असते, अगदी जास्त प्रमाणात असते. म्हणजेच थर्ड जनरेशन वॅक्सिन्समध्ये फर्स्ट पॉइंट, दीज आर केमिकली सिंथेसाइज्ड मल्टीव्हॅलंट वॅक्सिन्स, म्हणजेच केमिकलपासून रसायनापासून तयार केलेले ह्या लसी आहेत हे वॅक्सिन. आणि सेकंड, दीज वॅक्सिन्स हॅव हाय प्युरिटी. आणि ही जी वॅक्सिन्स आहेत केमिकलपासून तयार केलेली ह्यांच्यामध्ये जास्तीत जास्त शुद्धता असते, हाय प्युरिटी. त्याच्यावर एक MCQ सॅम्पलमधून मी घेतलेला आहे. फर्स्ट, टेटॅनस इज कॉज्ड बाय डॉट डॉट डॉट. म्हणजेच त्यामध्ये असा MCQ आला, टेटॅनस कशामुळे होतो, तर त्यामध्ये पर्याय आहेत. स्मॉल ए बॅक्टेरियम, स्मॉल बी फंगस, स्मॉल सी प्रोटोझॉन आणि स्मॉल डी व्हायरस. मग टेटॅनस जो होतो तो बॅक्टेरियामुळे होतो. बॅक्टेरियम टॉक्सिन हा जो बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळं काय होत असतो, टेटॅनस. म्हणून त्यामध्ये टेटॅनस इज कॉज्ड बाय बॅक्टेरियम. इथं पुढचा पर्याय पण मी माहितीसाठी टॉक्झिन दिलेला आहे, बॅक्टेरियम टॉक्झिन. म्हणजेच एक MCQ, टेटॅनस इज कॉज्ड बाय डॉट डॉट डॉट, त्यामध्ये पर्याय बॅक्टेरियम, फंगस, प्रोटोझॉन आणि व्हायरस. तर याचा योग्य पर्याय ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर बॅक्टेरियम. कोणतं बॅक्टेरियम असतं माहितीसाठी, बॅक्टेरियम टॉक्झिन. धन्यवाद.